कुठे चाललोय अनाया? उमा, तुझी 5वी कंट्री कोणती आहे? अमुमा मुत्तशनची दुसरी कंट्री कोणती आहे? आणि माझी 11वी कंट्री कोणती आहे? तो कोण सांगणार? 3, 2, 1. पद्मनाभ स्वामी क्षेत्र आणि मंदिर बघा. अनायाचे मुत्तशन आहे तिकडे. मंदिरामध्ये देव कोणता आहे? विष्णू ना? अनंत शयन महाविष्णू. अनंत शयन महाविष्णू असे आहे ना. हा, आता कुठं आलोय उमा आपण? आटूकाल टेम्पल, देवी टेम्पल आहे. आटूकाल टेम्पल हे बघा. चला, भरपूर सारी मंदिरं फिरून आलो आपण आणि एवढा ऊन होता काय, मस्त 1 तास झोप पण मारली. आणि तुम्हाला माहिती आहे आपण टूरवर गेलो की बॅगांची पॅकिंगची काय अवस्था होते ती. नेहमी कपडे काढायला लागतात आणि भरायला लागतात. टायमिंगला आपण दोघी पण असं बॅकपॅक केलेलं आहे ना, बरोबर. काही मिळत नाही. हा, मोठी बॅग नाही आपल्याकडे. म्हणजे याचा एक डिसएडव्हान्टेज आहे की सर्व बाहेर काढायला लागते. तर आता आम्ही असं अरेंज केलं आहे की पहिल्या दिवशी काय घालणार ती वरती असं ठेव. असेंडिंग ऑर्डरमध्ये आम्ही अरेंज केलं आहे. हां, तर आता मस्त झोप झाली आणि ऑलमोस्ट आमची पॅकिंगही झाली. जी कपडे घालायची आहेत जायला तीच फक्त बाकी आहेत ना. आता जेवायला जायचा प्लॅन केला आहे. इकडेच तलशेरी बिर्याणी म्हणून फेमस हॉटेल आहे एक, तलशेरी किचन. तिथेच जाऊन केरळमधली बिर्याणी खाऊया आपण. ओके अनाया? चष्मा पण घातलास ना? खूप ऊन आहे. तर आता ऊन खूप जास्त आहे म्हणून उमा बघा आईला चष्मा घालताना दिसते. यो असं करा. यो बोला. चल कर अनाया. डीम चकाक दमदम बोल. डीम चका डमडम बोला. डीम चका डमडम. बोलो डीम चकाक दमदम. डीम चका दमदम. प्रेम चका दमदम. चला तर या सर्वांनी केरळमधली चिकन बिर्याणी, फिश बिर्याणी खाण्यासाठी. हां, आणि डाएटवाल्या मुलींनी चपाती आणि मीन करी म्हणजे माशाची करी ना. डाएट बोलू नको. आता पुढे डाएट होणार आहे नाही होणार आहे माहिती. जबरदस्त, भारी. बांगलादेशची सध्या परिस्थिती बरोबर नाही, पण बांगलादेशला गेलेलो तशीच चव लागतं एकदम. तिकडे चांगलं भेटलेलं. तर उमा मॅडम आहे तिकडे सिनिक व्ह्यू एन्जॉय करतात. खतरनाक झाले. अरे बापरे, दुपारपर्यंत असा ऊन होता. आपण जेवायला जातपर्यंत उमा असा ऊन होता. आणि आपला नेक्स्ट प्लॅन होता कोवळम बीच मध्ये जायचा. हो, आता कोवळम बीचच इकडे आलाय. पूर्ण पाऊस आणि अशा फटाक्या फुटतात ना मध्ये मध्ये, काय घाबरायला होते ना उमा. अनाया तर अमुमा मुत्तशनकडे गेली. हे बघा कसला क्लायमॅटिक चेंज झालाय. आणि आज आपली रात्री फ्लाईट पण आहे आणि काय होणार नाही ना. हां, रात्री 12-12:30 वाजता फ्लाईट आहे. होप सर्व काही चांगलं होईल. हां, पण आता 4 वाजलेत. हे बघा अचानक क्लायमेट चेंज असल्यामुळे आपला जो त्रिवेंद्रमचा कोवलम बीच कॅन्सल करावा लागला आहे बघा आपल्याला. जाऊन कुठे अडकलो तर परत जायची आपली मुश्किल होईल. म्हणून आम्ही सर्वांनी मिळून असा डिसिजन घेतला की हा 5 वाजता चेकआउट करायचा होता रूम, तो 7 वाजता करूया ना. एक रूम आपण मध्येच चेकआउट करून त्यांना आईबाबांना इकडे घेऊन सर्व सोबत राहून आम्ही 7 वाजता चेकआउट करणार आहोत. तर आता मुश्किल आहे ना, जाणं कठीण होईल ना. हां, कारण आपण अजून 5 दिवस पुढच्या दुसऱ्या कंट्रीमध्ये राहणार आहे. भिजलो तर कुठे ताप वगैरे आला तर तो पण रिस्क आहे. म्हणूनच हा प्लॅन आपण स्किप करूया. मग ती आपण रील प्रॅक्टिस केली उमा, ती कुठे करायची? हां, दुसऱ्या कंट्रीमध्ये की एअरपोर्टला करूया? मग काय झालं, बघूया. चॅलेंज ॲक्सेप्ट करते का उमा एअरपोर्टला करायची? हां, चहाचा टाईम झाला आहे. अनायाचे मुत्तशन आहे तिकडे. जेव्हा फ्लड आला होता आपल्या नदीला आणि ते लँडस्लायडिंग वगैरे झाला होता वायनाडमध्ये ना. हां, तेव्हा आपल्या घराजवळ पाणी नव्हतं आलं ना. पानी घर में ज्यादा पानी आया नहीं है. अपने जो ब्रदर का घर में है, उसके घर में पानी आया था.
माधवन माधवन का घर पे उसका अंदर एक चेंज पानी भरा होता है तो उसका अंदर घुसता था। घराच्या आतमध्ये नाही गेला, बाहेरपर्यंत आलेला ना। बाहर भी आया तो भी उसका एक 4 इंच नीचे था बस। हाँ उसका घर का अंदर जाने के लिए 4 इंच नीचे था, तब तक उसका पानी भर गया था। हाँ वो भर गया था उसी टाइम में मैं उधर जाने गया तो किधर मेरे को लग गया था, पायावर लागला ना। और लगा था, हा, पायावरती लागला बघा त्यांना। बहुत पानी आया था। हे बघा असाच क्लायमेट असा चेंज होत असते आणि असा आपला डिसिजन चेंज होत असते बघा। आज 3 बजे तक मौसम बहुत अच्छा था, 3 बजे के बाद में देखो कितना चेंज हो गया। जेवण झाल्यानंतर चेंज। हम लोग आज बीच में जाने का प्लानिंग किया था, हाँ 3 बजे के बाद में वो प्लानिंग सब चेंज करना पड़ा। कॅन्सल। आता आराम करा हा आणि डायरेक्ट आपण एअरपोर्टला जाताना भेटूया। करेक्ट। ओके अनाया, रील राहून गेली आपली। चला संध्याकाळी 7 वाजता चेकआउट केलं आणि थोडाफार खाल्लं आम्ही हॉटेलमध्ये आणि आलेलो आहे बघा इंटरनॅशनल एअरपोर्ट त्रिवेंद्रमला। आणि जे काय आपण आल्यावरती मुंबईच्या एअरपोर्टवरती करतो तसंच अनायाने ट्रॉली बॅग पण आणली। असं आपण मुंबईला करतो तशी तू ही व्हेकल घेऊन आलीस ना लगेजवाली। हां आता तू बसणार नाही त्याच्यावरती। आणि एअरपोर्टबद्दल बोलायचं झालं तर भारी आहे ना एकदम। हां एकदम भारी, फुल भारी एअरपोर्ट आहे। T2 ना इंटरनॅशनल एअरपोर्ट त्रिवेंद्रम। चल आता तिकीट्स वगैरे सर्व काढ। अच्छा लंडन आहे। हां तर तिकीट्स वगैरे काढ बाहेर, पासपोर्ट वगैरे। हां आणि आता एंट्री करूया आतमध्ये। चला एंट्री मारली आपण आता सर्व। तर आता कुठे चाललोय अनाया? उमा तुझी 5वी कंट्री कोणती आहे? अमुमा मुत्तशनची 2री कंट्री कोणती आहे? आणि माझी 11वी कंट्री कोणती आहे? तो कोण सांगणार? 3, 2, 1 मलेशिया। वा सर्व मंडळी मिळून आपण त्रिवेंद्रमवरनं चाललोय मलेशियाला। इथे आपण 5 दिवस स्टे करणार आहोत। आणि मलेशियामध्ये तुम्ही जाताय तर कुठं कुठं फिरायचं, कुठं कुठं थांबायचं आणि काय काय जागा एक्सप्लोर करायच्या ते पण बजेटमध्ये ते सांगणार आहोत। चला आता आपली फ्लाईट कोणती आहे? एअर एशिया। हे बघ कुलाला लंपूर। काय आहे? कोला लंपूर। हां अनाया बोलते कुलाला लंपूर। हिंदीमध्ये लिहिलं हां कुआला लंपूर। तसंच असते। हां हां कोला लंपूर। AK 0080025 म्हणजे सकाळी 1 वाजता आपली 12:30 वाजता। हां अच्छा त्रिवेंद्रमवरून का? कारण आपल्याला त्रिवेंद्रमवरून खूप स्वस्तामध्ये तिकीट मिळलेली आहे। आणि आणखी एक कारण स्वस्तामध्ये मिळण्याचं म्हणजे आपल्याला लगेज नाही आहे आपल्या याच्यामध्ये। हां चेक इन बॅग्स नाही आहेत आपल्याला, फक्त हँडबॅग अलाउड आहे। जर तुम्हीही बुक करताय तर हँडबॅगनी बुक करून जाऊ शकता। खूप स्वस्तामध्ये आपल्याला एअर तिकीट मिळतं। तर आलोय आपण आणि अनाया एक्सायटेड आहे। आणि काय मागतेस? विंडो सीट। हां रिक्वेस्ट कर मग विंडो सीटसाठी, भेटेल ना? तर फायनली इमिग्रेशन, सिक्युरिटी चेकिंग, बोर्डिंग पास सर्व आपल्याला झालेलं आहे ना क्लिअर। हां आणि जेव्हा पण आपण रिसर्च करतो ना तेव्हा आपण सिंगल म्हणजे जो सोलो ट्रॅव्हलर असतो त्याचे व्हिडिओ बघून आपण रिसर्च करत असतो। आता आपण फॅमिलीसोबत ट्रॅव्हल करतो आहे आणि काय झालं आता की जेव्हा आपण विदाऊट लगेज आपण तिकीट काढतो तेव्हा म्हणजे 7 kgs फक्त अलाउड असते। तर आम्ही फॅमिलीसोबत होतो तर आम्ही तो स्प्लिट करायचा म्हणजे स्प्लिट करून जाण्याचा आम्ही प्रयत्न केला। पण जेव्हा आम्ही काउंटरला गेलो बोर्डिंग पाससाठी तेव्हा त्या मॅडमनी सांगितलं की तुम्ही स्प्लिट नाही करू शकत कारण या तुमच्या बॅग आहेत त्या केबिनमध्ये जाणार आणि फक्त 7 किलोज अलाउड आहे। हां तर आम्हाला काय करावं लागलं? हां तर आम्हाला काय करायला लागलं की ज्या बॅगा आहेत ना, ज्या आमच्यासोबत 2 एक्स्ट्रा बॅगा होत्या त्याच्यामध्ये इकडे तिकडे करून ते सर्व बॅगा 7 kgच्या करून आम्हाला पाठवायला लागल्या। जर तुम्ही प्लॅन करताय विदाऊट लगेज 7 kg केबिन लगेजसोबत तर फक्त एका बॅगेमध्ये 7 kg ठेवा। तर हाच प्रॉब्लेम झाला, बाकी काय प्रॉब्लेम नाही झाला आमचा, पण काहीतरी नवीन शिकायला मिळालं। आम्हाला वाटलं की 5 जण 35 किलो घेऊन जाऊ शकतात मिक्स होऊन, पण ते नाही, फक्त 7 किलो अलाउड आहे। तर लक्षात ठेवा, हे कोणीच नाही सांगितलं अजून युट्यूब वरती, पण मी आमचा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतो। तुम्हाला तिकडे एक्स्ट्रा पे पण करायला लागेल, खूप काही इश्यू होईल। तर असं करून सर्व काही आम्ही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून आलोय आणि आता 1 तासाने आपली बोर्डिंग सुरू होणार आहे। तर अनाया ही चुकी आपण मलेशियावरनं येताना नाही करणार, नाहीतर मोठी पेनल्टी लागेल आपल्याला। तर आता 1 तासाचा वेट करूया आणि डायरेक्ट
प्लेनमध्ये भेटूया. नया लेट्स गो मलेशिया. चला आलोय फायनली मलेशियन फ्लाईटमध्ये. हॅलो, वेलकम ऑन बोर्ड. वेलकम पण केलं आहे बघा. भारी आहे फ्लाईट. लाल काला सीट आहे, लाल काला. अच्छा, लाल सीट एमर्जन्सी आहे का? जिथे एमर्जन्सी एक्झिट आहे तिकडे. आणि जे आपल्याला काउंटरवर भेटतात तेच फ्लाईटमध्ये भेटतात बघा. हॅलो.